नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. म्हणजे सर्वसामान्यांना ज्याची भीती होती ते ते होत आहे. पेट्रोल आणि डिझेल महागला आहे. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल लिटर मागे लिटरला 3 रुपये महागला आहे. हे होणारच होतं. म्हणजे हे होणारच होतं, पण इतक्या लवकर होईल अशातला भाग नव्हता. पण ते होणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे संकेत दिलेही होते. मोदीच नव्हे तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होण्याचे संकेत दिले होते. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं की तेल कंपन्यांवर दबाव वाढतोय, त्यामुळे आता दरवाढ करावी लागेल, थांबता येणार नाही. त्या हिशोबाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लिटर मागे 3 रुपयाची वाढ झाली आहे. लगेच म्हणजे ही वाढ लागू झाली आहे आजपासून. सी एन जी सी एन जी सी एन जी महागला आहे. सी एन जीमध्ये 2 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आता इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा हा परिणाम आहे. त्यामुळे आपल्याला हे महागाई थांबवता येणार नाही. आता युद्ध सुरू होऊन 2 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, पण युद्ध थांबण्याची कुठलीही लक्षणं नाहीत. आणि पेट्रोल आणि डिझेल हे आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो. त्यामुळे ते पेट्रोल डिझेल तसंही महाग होत चाललं होतं. आणि पंतप्रधानांनी तसे सल्ले दिले होते की पेट्रोल कमी वापरा, काटकसर करा. परंतु ते आता करावं लागेल लोकांना, कारण महागाई वाढली आहे, आता वाढणार आहे. इराण अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. क्रूड ऑइल, ते कच्चं तेल महागलं एवढंच नाही, तर ते मिळणं सुद्धा अवघड आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे आणि तो इम्पोर्ट करण्याचा खर्च वाढला आहे. त्याचा फटका तेल कंपन्यांना, ऑइल कंपन्यांना बसत होता. सध्या तेल कंपन्यांना डिझेलवर प्रति लिटर 20 रुपये नुकसान होत होतं आणि पेट्रोलवर प्रति लिटर 10 रुपये नुकसान होत होतं, असं सरकारने सांगितलं होतं की आम्हाला नुकसान होत आहे इम्पोर्टवर. त्यामुळे तर पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयाने काय होणार वाढू करून सरकारने थोडा स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे दर आणखी वाढतील. म्हणजे सरकार 10 रुपये पेट्रोल वाढवेल 10 रुपयाने, अशी भीती होती. कारण संकट मोठं आहे आणि ते 3 रुपयाने काय जळणार नाही. किमान लवकरच नवी दरवाढ होईल, आणखी दरवाढ होईल. कारण हे 3 रुपयाची दरवाढ त्याने काय फारसं त्यामुळे भीती आहे. त्यामुळे आता सध्या महागाईचं म्हणजे एकीकडे युद्ध आहे, ते युद्ध थांबायला तयार नाही, म्हणजे थांबायची लक्षणं नाहीत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल मध्य पूर्वेतून येण्याचं थांबलं आहे जवळपास. इराण युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे इम्पोर्ट, आयात करण्याचा खर्च वाढला आहे. त्या ही भीती मोदींना ही भीती होती. त्यामुळे मोदींनी आधीच 4 दिवसापूर्वीच संकेत दिले होते की काटकसर करा. कारण हे सर्व तेल महाग होणार आहे, पेट्रोल डिझेल महाग होणार आहे, त्यामुळे काटकसर करा. तर पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च महाग होणार आहे. कारण ट्रान्सपोर्टने, सर्व ट्रकने माल येतो, सर्व खेड्यातली भाजी
किराणा वगैरे हे सर्व हे जे आहे ते ट्रकने येतात. त्यामुळे ते ट्रकवाले तेल आणि डिझेल पेट्रोलवर चालतात. त्यामुळे हा महागाईचा फटका सामान्य माणसाला मोठा बसणार आहे. याचा अंदाज आता लगेच घेता येणार नाही, परंतु हा मोठा झटका आहे. आणि युद्ध लांबलं तर ते त्याच्यातून म्हणजे सामान्य माणूस होरपळून निघणार आहे. ते आता आता मोदींचं काटकसरीचं आव्हान लोकांनी गमतीनं घेतलं. पण आता आता 3 रुपयाने पेट्रोल महाग झालं आहे. त्यामुळे लोकांना स्वतःहून आता पेट्रोल काटकसरीने वापरणं भाग झालं आहे. पेट्रोल डिझेलच नव्हे तर सोनं सुद्धा महागलं आहे. ड्युटी फ्री गोल्डसाठी सरकारने नवे नियम आणले आहेत. त्यामुळे 100 किलोची मर्यादा आता टाकली आहे. पेट्रोल आता लग्नसुद्धा आहे, लग्न सराई सुरू आहे आणि त्यात सोनं 1,000 रुपयाने आता आज महागलं आहे. 1,64,000 रुपयावर सोनं गेलं आहे. सोनं आणखी महागणार आहे. सध्या सध्या हे महागाईचे दिवस आहेत. त्यामुळे महागाई एन्जॉय करा. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.